अनेकांना आता जो आपण धावण्याचा एक प्रकार शिकणार आहोत त्याचा उपयोग झालाय आणि 10-10, 15-15 किलो वजन त्यांनी फक्त एका प्रकाराने कमी करून घेतलेलं आहे. तो प्रकार म्हणजे स्पॉट रनिंग, जागच्या जागेवर धावणे. हे बघा, पण हे दिसताना जरी तुम्हाला सोपं दिसलं ना तरी सुद्धा यामध्ये थोडंसं समजून घेणं फार महत्त्वाचं असतं. ते असं की तुम्हाला तुमचा एक पाय जेव्हा उचलायचा असेल तेव्हा त्याचा अँगल पाहणं गरजेचं आहे. जसं हिपच्या लाईनमध्ये तुमचा नी आला पाहिजे आणि परत नी उचलला की बरोबर हा फूट या गुडघ्याच्या रेषेमध्ये येणार. नी हा फूट, अँकल, हिप आणि नी अशी अलाइनमेंट प्रत्येक वेळेस आली पाहिजे. पाय बाहेर जाऊ शकतात हे करायचं नाही. दुसरी गोष्ट, पाय प्रत्येक वेळेस वरती उचलला गेला पाहिजे. 1 2 3 4 5 6 7 8. यानंतर 1 2 3 4 5 6 7 8. यानंतर ही जी स्पॉट रनिंग आहे ती पाय आपटण्याची एक्सरसाइज नाही आहे, तर पाय उचलण्याची आहे. त्यामुळे जो तुमचा काउंट असतो त्यावेळेस तुमचा पाय उचलला गेला पाहिजे. सलग 10 ते 15 मिनिटं धावण्याचा तो स्टॅमिना नाही आहे ना आता आपल्यामध्ये. तर काय करायचं, पहिले 1 मिनिट धावायचं. तुम्ही 1 मिनिट लो इंटेन्सिटीमध्ये धावलात, ब्रेक घ्यायचा, बॉडी वॉर्म झाली, ब्रेक घेतला, थोडंसं श्वसन तुमचं सामान्य व्हायला लागलं. आता सेकंड सेट, 1 2 3 4, जरा हाय इंटेन्सिटी. हा दुसरा, हा 1 मिनिट, परत ब्रेक, परत तिसरा, परत ब्रेक, चौथा, परत ब्रेक, पाचवा. असं करत करत तुम्ही 10 मिनिटं कव्हर करू शकता. तर अशी स्पॉट रनिंग तुम्ही दररोज 10 ते 15 मिनिटं घरच्या घरी करा. कधी तुमचा स्टॅमिना वाढला आणि कधी वजन तुमचं झराझर उतरलं हे तुम्हाला सुद्धा समजणार नाही. इतका प्रभावशाली हा व्यायाम प्रकार आहे.